हे विधेयक सहकारी क्षेत्राच्या शिक्षणाच्या विकासासाठी सादर करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे सहकार तत्वावरती आधारित उच्च शिक्षण संस्था स्थापन करणे शक्य होईल। परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणं आवश्यक आहे। 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे। 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये पुणे येथे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचं रूपांतर पूर्णपणे स्वतंत्र संस्थेमध्ये करण्यासाठी 11 कोटीची तरतूद केलेली होती आणि ही सुरुवात व्हॅमनिकॉमचे रूपांतर देशातील पहिल्या सहकारी विश्वविद्यापीठामध्ये करण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल होतं असं मानलं जात होतं। परंतु आज हे विश्वविद्यालय गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी होत आहे, याचा आम्हाला आनंदच आहे। परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त सहकाराचं क्षेत्र आहे, ज्या महाराष्ट्राला सहकारामध्ये स्वर्गीय वैकुंठभाई मेहता, स्वर्गीय धनंजय गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकरराव मोहिते साहेब, स्वर्गीय तात्यासाहेब कोरे, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अनेक सहकार नेत्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम केलं। या ठिकाणी सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना देखील माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं फार मोठं आहे।